नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नितेश लक्कस. तुम्ही पाहतात युवा शेतकरी यूट्यूब चॅनल. तर या ठिकाणी तुम्ही आज बघू शकता आपला प्लॉट जे कशा रीतीने डेव्हलप झालेला आहे. यासाठी आपल्याला योग्य नियोजन आणि खत व्यवस्थापन जे करणं खूप गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला असा प्लॉट जे 100% आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन जे आपल्याला मिळून देईल. तर यासाठी नियोजन आपल्याला योग्य करणं खूप गरजेचे आहे. तर आपल्याला या ठिकाणी कमेंट आली होती की दादा आम्हाला जे की खत व्यवस्थापनाबाबत थोडीशी माहिती द्या. तर आपण आज बघणार आहोत खत व्यवस्थापन जे आपण लागवडीपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत कशा रीतीने जे आपण खत व्यवस्थापन जे आपल्या मक्का पिकाला जे करणं गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन जे आपल्याला आपला प्लॉट जे 100% देईल. जर आपण असे नियोजन जर केले तर तुम्ही या ठिकाणी आपला प्लॉट बघू शकता कशा रीतीने जे डेव्हलप झालेला आहे. या ठिकाणी एकच नाही, या ठिकाणी तुम्ही बघू शकता संपूर्ण प्लॉट जे डेव्हलप झालेला आहे. तुम्ही म्हणशाल की बा या ठिकाणी काय हे काय आपल्याला एक दोन रांगाचे आपल्याला दाखवत आहेत, असं काही नाहीये. तुम्ही बघू शकता संपूर्ण तुम्हाला प्लॉट जे आपल्या व्हिडिओमध्ये आज दाखवणार आहे आपण कशा रीतीने जे डेव्हलप प्लॉट करत असतो. तर मी तुम्हाला आज खत व्यवस्थापनाबाबत थोडीशी माहिती जी देणार आहे. तर आपला व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. तर व्हिडिओ न स्किप करता बघा, तुम्हाला थोडीशी माहिती जे 100% आपल्या व्हिडिओमधून मिळणार आहेत. तर चला बघूया आपण सविस्तर. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला संपूर्ण प्लॉटचा एक सारखा जे आपला या ठिकाणी जे आलेला आहे. तर आपण आज बघणार आहोत व्हिडिओमध्ये की खत व्यवस्थापन जे आपण कशा रीतीने केलं पाहिजे. तर आपण लागवडी वेळ जे 20-20-013 आपण या ठिकाणी एकासाठी आपण 2 बॅग जे आपण लागवडी वेळ जे आपण टाकलेले आहे. तर त्यानंतर आपण 30 दिवसानंतर जे आपण आपल्या प्लॉटवरती युरिया जे आपण 1 बॅग जे आपण एकासाठी आपण जे आपण या ठिकाणी 30 दिवसानंतर जी वापरलेली आहे, किंवा तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला युरिया जे मिळून जातो तुम्ही स्प्रे सुद्धा करू शकता. पण माझं तर असं मत आहे की आपण या ठिकाणी स्प्रे न केल्यापेक्षा आपण जर युरिया जर आपण डायरेक्ट खतामार्फत जे आपण जर टाकला तर आपल्याला 100% जर जे आपण अशा रीतीने जे तुम्हाला मिळून जाईल. आपण या ठिकाणी जे युरियाची बॅग जी आपण एक वापरलेली आहे 30 दिवसानंतर, त्यानंतर आपण 50 दिवसानंतर जे आपण या ठिकाणी जे परत 2 बॅग जे आपण युरिया प्लस त्यामध्ये आपण झिंक 10 kg आपण या ठिकाणी आपल्या प्लॉटवरती जे वापरलेलं आहे. आणि यानंतर आपण जे जेव्हा आपल्या प्लॉटला जेव्हा आपला प्लॉटची चिम फेकण्यास सुरुवात होईल म्हणजेच कणूस, त्या ठिकाणी आपण एक खत व्यवस्थापन सुद्धा करणार आहोत. तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर ती माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि या ठिकाणी आपण आपल्या प्लॉट जे आपण कसे नियोजन करत असतो, आपण आपल्या चॅनलवरती 100% तुम्हाला माहिती देण्याचे आपण काम जे या ठिकाणी करणार आहोत. तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन नवीन कुरकुरीत माहितीसाठी नक्की कमेंट करा. आणि तर शेतकरी मित्रांनो, कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक शेअर कमेंट नक्की करा. चला तर मग भेटूया मित्रांनो कुरकुरीत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.